ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पश्चिम बंगालसारख्या दुसऱ्या राज्यामधनं येऊन अमित कुमार बॅनर्जी यांनी संपर्क संस्थेच्या माध्यमामधनं बालग्राम सारखा उपक्रम राबवला। महाराष्ट्रामध्ये वंचित घटकांसाठी, अनाथ मुलांसाठी संस्थेच्या माध्यमामधनं इतकं मोठं काम उभं केलं, ही खऱ्या अर्थानं आनंदाची गोष्ट आहे। देश समाज सेवेसाठी जाती, धर्म, प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन कार्य करायला हवं, असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी केलंय। अमित कुमार बॅनर्जी यांच्या जीवन आणि कार्यावरती आधारित संघर्ष गाथा माझ्या आयुष्याची या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी देवधर बोलत होते। यावेळी व्यासपीठावरती ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे तसेच माजी शिक्षणाधिकारी आणि साहित्यिक डॉक्टर अनिल गुंजाळ, साहित्यिक प्रसाद मिरासदार तसेच अमित कुमार बॅनर्जी, रत्ना बॅनर्जी, उत्कर्ष प्रकाशनाचे सुवा जोशी तसेच सुधीर राशीनकर, अण्णा कातळे आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर अनिल गुंजाळ, प्रसाद मिरासदार यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। प्रशांत पुराणिक यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आहे, तर चेतन देशमुख यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं। संस्थेच्या कार्यात विविध टप्प्यांवरती मदतीचा हात देणाऱ्या अनेकांचा यावेळी सन्मान करण्यात आला। CEO अनुज सिंग, परेश खाडिलकर यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं आहे। माझ्या जीवनाची या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज मी पुण्यामध्ये आलो होतो आणि ज्यांनी तळेगाव, दाभाडे, मावळ या इव्हन मुळशी या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या जीवनाची 40हून अधिक वर्ष वेचली आणि निराधारांचे जे आधार बनले असे श्री अमित कुमार बॅनर्जी, जे वास्तविक आहेत बंगालचे, पण बंगालहून महाराष्ट्रात येऊन त्यांनी डोंगरा एवढं काम उभं केलं। त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, जितकं अभिनंदन करावं तितकं कमी आहे आणि आज अत्यंत हृदयंगम असा कार्यक्रम पार पाडला। माझं सगळ्यांना निवेदन आहे की त्यांनी पुस्तक जरूर घ्यावं, वाचावं। उत्कर्ष प्रकाशननी याचं प्रकाशन केलेलं आहे आणि येणाऱ्या तरुणाईला देशासाठी आणि समाजासाठी कसं जगलं पाहिजे, संघर्ष करून देखील कसं टिकलं पाहिजे याचा एक आदर्श या पुस्तकामधून मिळतो। हा पुस्तकचे लिखायचे एकच कारण आहे की जे 42 वर्ष मी समाजसेवा क्षेत्रामध्ये जे सहकार्यामध्ये आहे आणि माझे जे एक प्रयत्न आहे की समाजमध्ये जे अनाथ, निराधार व जे दुर्लक्षित मुलं आहेत तसं कसा करके संगोपन करू आणि त्यांच्या शिक्षण एवं त्यांच्या आयुष्यामध्ये ते कसं काय पाय उभवू शकतात। हा आयुष्य माझा जे संघर्ष आहे हे काम मी महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बंगाल आणि गुजरात हा क्षेत्रामध्ये मी केले आहे, राज्यामध्ये केले आहे। एकच लक्ष्य आहे की जे दुर्बल घटक आहे त्यांच्यामध्ये कसा काय साबलीकरण करणार आणि शिक्षण एक माझा माध्यम आहे। हा कार्यक्रम एक पुस्तकाच्या माध्यमातून मी व्याख्या केले आहे। ह्याचा फायदा तरुण व्हॉलंटियर्स, तरुण स्वयंसेवक व MSWचे विद्यार्थी, समाजसेवाचे विद्यार्थी व ज्यांच्या मनामध्ये सामाजिक काम करणारी इच्छा आहे त्यांच्याकरता आहे। हे खरंच म्हणजे त्यांच्यासाठी एक चांगला गाईड बुक आहे। समाज अमोल उदमले, C24 तास, पुणे।